मित्रांनो, बहिणीच्या हक्क सोडपत्र करत असताना आपण अतिशय काळजीनं प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा असं असतं, की एका कुटुंबामध्ये एक बहिणीपेक्षा जास्त बहिणी असू शकतात. बऱ्याच वेळा असा प्रसंग येतो, की त्या कुटुंबातील बहिणीची लग्न झालेली असतात आणि लग्न झालेल्या बहिणी लांब-लांबच्या गावाच्या ठिकाणी असतात. त्यामुळे हक्क सोडपत्र करत असताना त्या बहिणीने टाळाटाळ करतात. काही वेळेस फॅमिली मॅटर्स असतात, त्यामुळं हक्क सोडपत्र होत नाही. हक्क सोडून देत असताना बहिणी पैसे मागतात किंवा काही बहिणी त्यांची प्रॉपर्टी मागत असतात आणि काही बहिणी अशा असतात, की त्या ₹1ही न घेता त्या प्रॉपर्टीमधील त्यांचा हक्क कायमस्वरूपी सोडून देतात. मित्रांनो, हिंदू एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी जी असते, ती त्या प्रॉपर्टीमध्ये सर्वांचे हिस्से असतात आणि हे सर्वांचे हिस्से असल्यामुळं ज्यावेळेस कुटुंबाचं वाटणीपत्र होतं, ते वाटणीपत्र होत असताना ती प्रॉपर्टी बऱ्याच वेळा भावांनाच दिली जाते आणि बहिणींचे हक्क सोडून दिले जातात. पण या हक्क सोड करत असताना बरेच प्रिकॉशन घेणं महत्त्वाचं असतं. कुठल्या प्रकारचे आपण प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, याबद्दल आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघताय लीगल इन्फो MH25. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचे जे कमेंट्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं, की सातबाऱ्यावर एखाद्या भावाचं नाव असतं किंवा वडिलांचं नाव असतं आणि पूर्ण प्रॉपर्टी वडिलांच्या नावावर असते, भावाच्या नावावर असते किंवा आईच्या नावावर असते. अशा वेळेस त्या सातबाऱ्यावर बहिणींची नावं नसतात किंवा इतर भावांचीही नावं नसतात आणि त्यामुळं काय होतं, की त्या प्रॉपर्टीमधले हक्क सोडत असताना बरेच लोकं बहिणीची नावं नसतात किंवा इतर भावांची नावं नसतात. त्यामुळे हक्क सोडत असताना बहिणींना बोलावलं जात नाही आणि हक्क सोडपत्र रजिस्टर ऑफिसला केलं जातं. मग ते हक्क सोडपत्र करत असताना बहीण नसल्यामुळं तिची कुठलीही प्रकारची संमती घेतली जात नाही आणि अशी संमती न घेता हक्क सोडपत्र केल्यानंतर त्या प्रॉपर्टीमध्ये त्या बहिणीचा जो हक्क असतो, तो बहिणीचा हक्क कायमस्वरूपी तसाच राहतो. कारण जी प्रॉपर्टी वडिलार्जित आहे, हिंदू एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी वाटप करत असताना त्यामध्ये बहिणीचा हिस्सा असल्यामुळं आपण बहिणीचं हक्क सोडपत्र करणं गरजेचं असतं. पण असं न केल्यामुळं त्या प्रॉपर्टीमध्ये बहिणीचा हक्क, जी काय प्रॉपर्टी वाटणीपत्रा आधारे भावांना गेलेली आहे, त्या प्रॉपर्टीवर बहिणीचा हक्क कायमस्वरूपी तसाच राहत असतो. हे झालं रजिस्टर ऑफिसचं उदाहरण. त्याचबरोबर मित्रांनो, असंही होतं, की हक्क सोडपत्र करत असताना किंवा रजिस्टर वाटणीपत्र करत असताना एखादी बहीण लांब असते आणि तिला येणं शक्य नसतं. काही वेळेस बहिणी परदेशामध्ये असतात आणि त्यांना येणं शक्य नसतं. त्यामुळं त्या बहिणीचा हक्क, त्या बहिणीची सही न घेता किंवा तिची संमती न घेता ज्या बहिणी किंवा जे भाऊ सद्यस्थितीत उपस्थित आहेत, त्यांच्या सहीनं किंवा त्यांच्या संमतीनं हक्क सोडपत्र केलं जातं आणि कुटुंबाचं वाटणीपत्र केलं जातं. त्यामुळं काय होतं, की ती बहीण ज्यावेळेस परदेशातून आपल्याकडे येते आणि त्यावेळेस काही फॅमिली मॅटर्स जर निर्माण झाले, तर ती बहीण तुमच्या प्रॉपर्टीमधले जे हक्क आहे, ती मागण्याची शक्यता असते आणि त्यावेळेस तिचं आपण हक्क सोडपत्र घेतलेलं नसतं. त्या हक्क सोडपत्रावर सही घेतलेली नसते, तिची संमती नसते. त्यामुळं त्या प्रॉपर्टीमध्ये तिचा राईट राहतो आणि ती बहीण आपल्या प्रॉपर्टीमध्ये दावा देते. हा दावा दिल्यानंतर त्या प्रॉपर्टीचं पुन्हा वाटणीपत्र होत असतं. कारण हिंदू एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी असल्यामुळं, हिंदू एकत्र वारसानं आलेली प्रॉपर्टी असल्यामुळं त्या प्रॉपर्टीमध्ये तिचाही हक्क असतो. त्यामुळे ते जे हक्क सोडपत्र तुम्ही केलेलं आहे, ते हक्क सोडपत्र कॅन्सल होऊ शकतं आणि त्या प्रॉपर्टीमध्ये त्या बहिणीला हक्क मिळू शकतो. मित्रांनो, माझ्याकडे आलेलं असं एक उदाहरण होतं, की त्या प्रॉपर्टीमध्ये 4 बहिणी आणि आई-वडील असे 6 हिस्से होते. त्यांना भाऊ नव्हता. जवळ-जवळ 42 एकर जमीन होती आणि या 42 एकर जमिनीमध्ये त्या 6 जणांचे हिस्से समान हिस्से असतात. त्यामुळं काय होतं मित्रांनो, की अशा प्रकारचं वाटणीपत्र करत असताना आपण सगळ्यांची संमती घेणं गरजेचं असतं. पण बऱ्याच जणांना घाई असते, की लवकरात लवकर हे वाटणीपत्र व्हावं. वडील जमीन विकतील का? किंवा इतर बहिणी आपापसात संमतीने जमिनी घेऊन एखाद्या बहिणीला त्या जमिनी देणार नाहीत किंवा एखाद्या बहिणीला त्या किंवा तिला जमिनीमध्ये हिस्सा मिळणार नाही किंवा काही आर्थिक अडचणी असतात. त्यामुळे ती जमीन वाटप करून घेऊन विक्री करण्याची शक्यता असते.
विक्री करणे तिला गरजेचं असतं आणि त्यामधून पैसा घेणं तिला आवश्यक असतं. त्यामुळं गडबडीमध्ये या 4 बहिणी आणि आई वडील असे 6 जणांचं जे वाटणीपत्र होतं, हे वाटणीपत्र करत असताना केवळ 5 जणच त्या ठिकाणी हजर होते. एक बहीण गुजरातला राहत होती आणि तिला त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा हक्क सोडून न देता रजिस्टर ऑफिसला अशा प्रकारचं वाटणीपत्र झालं. केवळ 5 जणांमध्ये वाटणीपत्र झालं. त्या बहिणीला कुठल्याही प्रकारचा हिस्सा दिला नाही. ही जी जमीन होती ती जमीन 5 जणांमध्ये समान हिश्श्यानं वाटप करून घेतली. कालांतराने त्यांच्यामध्ये कौटुंबिक मतभेद निर्माण झाले आणि कौटुंबिक मतभेद निर्माण झाल्यानंतर ज्या बहिणीनं हक्कसोड पत्र केलेलं नव्हतं त्या बहिणीला तिच्या जमिनीमधला हिस्सा तिला मिळणं आवश्यक आहे असं वाटू लागलं. त्यानंतर त्या बहिणीचा हिस्सा आम्ही कोर्टामधून वाटणीपत्र करून मागितला आणि त्याचबरोबर ते झालेलं जे रजिस्टर्ड वाटणीपत्र होतं किंवा हक्कसोड पत्र होतं तर ते वाटणीपत्र आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि ते आमच्यावर बंधनकारक नाही आणि ते रद्द व्हावं अशा प्रकारचा दावा आम्ही कोर्टामध्ये दाखल केला. त्या दाव्यामध्ये साक्षी पुरावे झाले. हे साक्षी पुराव्यामध्ये वादीतर्फे असं सांगण्यात आलं की ज्या फॅक्ट आहेत त्या फॅक्ट सगळ्या सांगण्यात आल्या की बाबा या जमिनीमध्ये 6 जणांचे हिस्से असताना 5 जणांचं वाटणीपत्र केलं आणि वादीला कुठल्याही प्रकारचा हिस्सा न देता ती प्रॉपर्टी 5 जणांमध्ये वाटून घेण्यात आली. त्यानंतर प्रतिवादीचं असं म्हणणं आलं जे त्या दाव्याला उत्तर असं आलं की तिला आम्ही तिच्या मुलांच्या लग्नासाठी पैसे दिलेले आहेत, तिला प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी पैसे दिलेले आहेत किंवा तिला तिच्या दवाखान्याचा खर्च केलेला आहे, तिच्या नवऱ्याच्या दवाखान्याचा खर्च केलेला आहे. अशा प्रकारचा WS प्रतिवादीतर्फे मेहरबान कोर्टात दाखल करण्यात आला. तशा प्रकारचं प्लीडिंग करण्यात आलं. तसे साक्षी पुरावे कोर्टासमोर आले. त्याच्यानंतर काही दिवसानं त्या दाव्यामध्ये तडजोड करण्यात आली आणि तडजोडी आधारे प्रतिवादींना माहीत होतं की ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये सगळ्यांचा समान हिस्सा आहे. त्यामुळे प्रतिवादींतर्फे तडजोड करण्यात आली आणि तडजोडी आधारे पुन्हा त्या प्रॉपर्टीचं वाटणीपत्र 6 जणांमध्ये करण्यात आलं. तडजोड झाली आणि तडजोडी आधारे आमच्याकडे जी वादी होती त्या वादीला त्या प्रॉपर्टीमध्ये तिचा जो 6वा हिस्सा होता तो 6वा हिस्सा देण्यात आला. जवळजवळ 7 एकर बागायत जमीन त्या वादीला वाटप होऊन आली. त्यामुळे मित्रांनो एखाद्या गोष्टीचं आपण हक्कसोडपत्र करतोय, ती जमीन असेल, तुमचा प्लॉट असेल किंवा इतर काही स्थावर मिळकती असतील, या स्थावर मिळकतीचं वाटणीपत्र करत असताना तुम्ही रजिस्टर्ड वाटणीपत्र जरी केलं, रजिस्टर्ड हक्कसोडपत्र केलं तरी त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करता येतं आणि कोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर ज्यांना त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळालेला नाही त्यांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो. तुमचं झालेलं रजिस्टर्ड जे वाटणीपत्र असतं ते वाटणीपत्र रद्द होतं आणि ते कायदेशीर नसल्यामुळं कोर्ट त्या वादीला किंवा जिला अगोदर हिस्सा मिळालेला नाही किंवा तिला हिस्सापासून वंचित ठेवलेला आहे अशा बहिणीला पुन्हा त्या दाव्यामध्ये पुन्हा त्या प्रॉपर्टीमध्ये जे कोर्टाकडून जमीन वाटून मिळू शकते. पण मित्रांनो एखाद्या प्रॉपर्टीमध्ये आपण कायदेशीर दृष्टीनं जर वाटणीपत्र केलं आणि वाटणीपत्र करत असताना घरातील जेवढे फॅमिली मेंबर आहेत म्हणजे आई वडील, त्यांची जी मुलं आणि मुली, ह्या सर्व लोकांना पार्टी केल्यानंतर तुम्ही कोर्टातून वाटणीपत्र केलेलं असू द्या किंवा रजिस्टर्ड ऑफिसमधून वाटणीपत्र केलेलं असू द्या, त्याच्यामध्ये सर्व लोक त्या ठिकाणी जर हजर असतील म्हणजे घरातील सर्व मेंबर त्या ठिकाणी हजर जर असतील, त्यांच्या सह्या असतील, त्यांचे अंगठे घेतलेले असतील, त्यांचे फोटोग्राफ्स असतील, तर अशा वेळेस असं जे वाटणीपत्र होतं या वाटणीपत्राला कुठल्याही प्रकारची बाधा येत नाही. आणि त्याहूनही महत्त्वाचं, तुम्ही जर कोर्टामधून अशा प्रकारचं वाटणीपत्र करून घेतलेलं असेल, कॉम्प्रोमाइज केलेलं असेल, तर त्या कॉम्प्रोमाइजला कुठल्याही कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही किंवा ते वाटणीपत्र मी केलेलं नाही किंवा मी हक्क सोडून दिलेला नाही असं कुठेही म्हणता येत नाही. त्यामुळं वाटणीपत्र करत असताना कोर्टामधून केलेलं वाटणीपत्र तुमच्या फायद्याचं असतं. त्याचबरोबर ते अतिशय कमी खर्चामध्ये होतं, कायदेशीर गोष्टींची पूर्तता केली जाते, त्यामध्ये कोर्टासमोर होत असल्यामुळं आणि वाटणीपत्र कोर्टामध्ये झाल्यामुळं त्याला चॅलेंज करता येत नाही. त्यामुळं वाटणीपत्र करत असताना किंवा हक्कसोडपत्र करत असताना
आपण कुठल्या गोष्टीची सावधानता बाळगायला पाहिजे, कुठल्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे, या गोष्टींचा आपण त्या वाटणीपत्रामध्ये समावेश करावा. एखाद्या हक्क सोडपत्रामध्ये बहिणीला ज्या काही वस्तू दिलेल्या आहेत, सोनं दिलेलं असेल, पैसे दिलेले असेल किंवा ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींचा उल्लेख तुम्ही तुमच्या वाटणीपत्रामध्ये किंवा हक्क सोडपत्रामध्ये अवश्य करा. याच्यावर थोड्या प्रमाणात आपल्याला स्टॅम्प ड्युटी बसणार आहे, परंतु नंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला दावा दाखल केल्यानंतर किंवा त्यामध्ये कोर्टामध्ये जर तो डॉक्युमेंट चॅलेंज झाला तर त्यामध्ये आपल्याला नुकसान होत नाही किंवा तो तुमच्या विरोधात जाणार नाही. हक्क सोडपत्र करत असताना त्यामध्ये सर्वांच्या सह्या घ्या. कोर्टामध्ये असेल तर सगळ्यांना पार्टी करा आणि आपण आपल्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे वाटण्या घ्यायच्या आहेत त्याप्रमाणे त्याच्या दिशा दाखवून आपल्याला ते वाटणीपत्र करता येईल. मित्रांनो, ही होती हक्क सोडपत्र करत असताना आपण कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलचा हा व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.